नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी, आरोग्यदायी जाओ, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे सोमवारची पूजा. अतिशय सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि सोमवारच्या सेवेमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवरती त्याचसोबत महादेवाचं जे आसन मानलं जातं महामृत्युंजय यंत्र यावरती करतो जलाभिषेक. लघुरुद्र आणि महारुद्र या स्तोत्राचा आपल्या वेळेनुसार करायचा आहे. महारुद्र करू शकतो तुम्हाला जर भरपूर वेळ असेल तर, नाहीच जमलं तर किमान लघुरुद्र तरी करावा. ही सोमवारची खूप उच्च कोटीची सेवा आहे. अशी आपली सेवा करून आपण स्वयंपाकाला लागलेलो आहे. चला बघूया आपण काय काय केले. आपण एक वेगळी भाजी केलेली आहे. आपण नेहमीच करतो बरं ही भाजी, पण त्याच पद्धतीने करून कंटाळतो म्हणून मी वाटण थोडंसं वेगळं केलेलं आहे. तर त्यासाठी भाजलेले तीळ घेतले 2 चमचे, त्याचसोबत सुकं खोबरं घेतले, आलं लसूण आणि 1 गावरान टोमॅटो. त्याचसोबत आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील त्यामध्ये घालून वाटण करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून कढईमध्ये तेल घातलं, नंतर घातलं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण घालते वेळेस ना तेल खूप गॅसवरती उडतं, म्हणून ना लगेच पटकन झाकायचं म्हणजे तेल सर्वत्र उडत नाही. छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. नंतर छान परतल्यानंतर त्यामध्ये काळं तिखट, चवीनुसार मीठ, धणे पावडर आणि थोडीशी हळद घालायची. ते देखील घालून थोडंसं परतायचं आहे, आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. नंतर आपण यामध्ये घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा. शेवग्याच्या शेंगाचा रस्सा करत आहोत आपण. आणि शेवग्याची शेंग करते वेळेस मी ती उकडून घेतलेली नाही आहे. आपण स्वच्छ पाण्यामध्ये ती एकदा धुवून घेतली, नंतर ती कट केली आणि त्याचे जमेल तितके साले काढले आणि ती शेंग घालून घेतलेली आहे. आणि छान परतायचं आहे आपल्याला. मसाल्यांमध्ये जेव्हा शेंग घालू तर आपण लगेच पाणी घालायची गडबड करायची नाही. तुम्हाला जर शेवगा फ्राय करायचा असेल तर तुम्ही अंगचं पाणी घाला, म्हणजे थोडंसं पाणी घाला. आणि जर रस्सा करायचा असेल तर जास्ती पाणी घालून त्याचा छान रस्सा करू शकतो. इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. छान मस्त उकळून घ्यायची आहे, मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. आणि शेंग छान शिजली की परत एकदा मी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. अतिशय वेगळ्या वाटणातली पण तितकीच पौष्टिक आणि चविष्ट अशी शेवग्याची शेंग एकदा नक्की करून बघा, अगदी छान चव येते बरं का. सुकी भाजीमध्ये मी मटार आणि फ्लॉवरची भाजी केलेली आहे. ह्या भाजीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, नक्की बघा. तर मला गोड पोळी करायची होती ना, त्यासाठी मी गूळ खिसणार होते. पण अशी 1 किलोची ढेप येते आणि 1 किलोची ढेप खिसताना हाताला देखील ताण पडतो आणि किसली जात नाही. मग मी एक ट्रिक केली. आपली जी ढेप आहे ना त्यावरती आलं खिसायची खिसणी या पद्धतीने घासली आणि छान असा मऊसूत बारीक आकारामध्ये गूळ खिसला गेला. हा माझा स्वतःचा अनुभव खूप चांगला आहे, त्यामुळे मी आपल्या व्ह्यूवर्ससोबत, आपल्या रोज दैनंदिनी पाहणाऱ्या लोकांसोबत हा शेअर केलेला आहे. रोजच्या वापरामध्ये ही खूप चांगली ट्रिक आहे, त्यामुळे नक्की त्याचा वापर करा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि हलक्या हाताने हा गूळ खिसला जातो बरं का. तर आपण ताट वाढलेलं आहे. तर गोडपोळी आहे, त्याचसोबत साधी चपाती आहे, मटर फ्लॉवरची भाजी आणि शेवग्याच्या शेंगेचा रस्सा. आज आपण भात स्किप केलेला आहे, काही कारणाने मला वेळ नाही मिळाला करायला. तर आणखीन एक तुम्हाला मला सांगायचं होतं. तर आपण सध्या पावसाळ्यामध्ये ना कडधान्य किंवा मटकी, मूग जेव्हा भिजवतो तर त्याला मोड येत नाही. तर मग त्यासाठी एक ट्रिक मी आणलेली आहे. तर उकळायचं पाणी आणि 1 वाटी त्यामध्ये मटकी घालायची आणि 5 ते 6 तास भिजवू द्यायची. नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आपली जी पुरण चाळायची चाळणी असते का नाही त्यावरती ती ओतायची आणि एका पातेल्यावरती ती चाळणी ठेवायची, नंतर ओतायची. थोडंसं पाणी त्या चाळणीमध्ये राहिलं पाहिजे आणि छान पसरून घ्यायची त्या चाळणीमध्येच आणि लगेच एक सुती कपडा त्यावरती झाकायचा आणि त्याच्या आकाराची, म्हणजे पूर्ण कपडा झाकला जाईल त्या आकाराची एक प्लेट त्यावरती झाकायची. असं केल्याने ना खूप छान मोड येतात. थंडी असू द्यात किंवा पाऊस असू द्यात किंवा वातावरण दमट असू द्यात, कोणत्याही वातावरणामध्ये ह्या पद्धतीने मोड आणले कडधान्याला तर ते मोड येतातच येतात. खाली जे पाणी असतं ते ठेवणं आवश्यक आहे. तर अशी आपली साधीसुधी दैनंदिनी आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग परत भेटू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.